महेश सावंतांनी सरवणकरांवर बोगस मतदानाचा आरोप केलेला आहे। सरवणकर यांचे जावई पनवेलचे आहेत, नाव प्रभादेवीमध्ये आहे। जावयाच्या आईचं नाव देखील प्रभादेवी मतदारसंघात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंतांनी केलेला आहे। माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई मला माझ्या म्हणण्याप्रमाणे पनवेलला राहतात। कारण मला माहिती आहे ते कुठे राहतात, ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे। त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आलं। आता आम्ही पनवेल त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आलं, म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का? आणि आता आम्ही पनवेलला सुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही ते। म्हणजे ही अशी मतचोरी जर नेते लोक करायला लागली, दुबार मत नोंदणी, तर सामान्य माणसांनी बघावं कोणाकडे? माहीम किल्ल्यावरती आपण गेलात त्या ठिकाणी असलम शेख यांनी कायमस्वरूपी तिकडच्या लोकांना मालाडमध्ये घरं दिली। ती घरं देऊन देखील आज त्या मतदार यादीमध्ये या सर्व लोकांची 800 कुटुंब, किमान 1000 ते 1500 मतदारांची त्या परिसरामध्ये अद्यापही नाव आहेत। त्याचा फटका आम्हाला नक्कीच विधानसभेत बसलेला आहे। ही सर्व मतं उभाटाची, म्हणजे मिया महेश यांना ही सर्व मतं पडलेली आहेत आणि त्याच्या जीवावरती आज तो आमदार म्हणून झालेला आहे। माझी विनंती आहे की आज आमदार आहात ना आपण, तर त्या माहीम किल्ल्याजवळची जी घरं आहेत त्यांना कायमस्वरूपी मालाडमध्ये जसं त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, ह्यांची सर्वात पहिली आपण जर खरंच हिंदुत्व किंवा हिंदूंना मानत असाल तर एक विशिष्ट समाजाचा ची जी काय नावं आहेत ही पहिली कायमस्वरूपी त्या ठिकाणातनं डिलीट करण्यात यावी, ही माझी पहिली मागणी आहे।